हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम पाहिला आणि आज आपल्याला पाहायचा आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. हा सुद्धा इम्पॉर्टंट थेरम आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की पॅरलल ॲक्सिस थेरम हा समजा कुठल्याही शेपसाठी अप्लिकेबल असणार आहे. कुठली समजा जर बॉडी जर असेल, कुठल्याही शेपची जर बॉडी असेल तर त्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम समजा अप्लिकेबल असणार आहे. बट जर पर्टिक्युलरली समजा आपण हा थेरम पाहिला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, सो इट विल बी अप्लिकेबल ओनली फॉर प्लेन लॅमिनार बॉडी. इट विल बी अप्लिकेबल फॉर ओनली प्लेन लॅमिनार बॉडी किंवा प्लेन लॅमिनार बॉडीज म्हणून आपण. तर हा जो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे हा तुम्ही समजा अप्लाय करू शकता, बट ओनली फॉर दीज बॉडीज. कुठल्या? प्लेन लॅमिनार बॉडीज. प्लेन लॅमिनार बॉडीज म्हणजे काय? एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे की ज्या बॉडीचं सपोज कन्सिडर करा की कुठलाही एक शेप किंवा कुठलाही एक सरफेस किंवा समजा एक पेक्षा जास्त सरफेस, कुठलीही बॉडी ज्याचा एक सरफेस म्हणा किंवा एक पेक्षा जास्त सरफेस म्हणा, हा जर कसा असेल प्लेन असेल, हा कसा असेल प्लेन, तेव्हा ती बॉडी बनते प्लेन लॅमिनार बॉडी. जसं एक एक्झाम्पल आपण जर म्हटलं हे जर डस्टर आहे तर याचा हा वरचा एक सरफेस कसा प्लेन आहे, हा पण इकडचा सरफेस प्लेन आहे, इकडचा पण प्लेन सरफेस आहे, तर ही झाली प्लेन लॅमिनार बॉडी. ओके, कुठलाही एक सरफेस म्हणा किंवा एक पेक्षा जास्त सरफेस त्याचे जर समजा असले प्लेन तर ती बॉडी असते प्लेन लॅमिनार बॉडी. आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस तुम्ही यूज करू शकता, अप्लाय करू शकता ओनली फॉर दीज बॉडीज. प्लेन लॅमिनार बॉडीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, लक्षात ठेवायचं. सो आपण हा अप्लाय करू प्लेन लॅमिनार बॉडीसाठी. प्लेन लॅमिनार बॉडीसाठी समजा एखादी प्लेन लॅमिनार बॉडी आहे, सपोज एखादी प्लेन लॅमिनार रिजिड बॉडी आहे. प्लेन लॅमिनार एखादी रिजिड बॉडी आहे. ह्यासारखी ओके, सो ही प्लेन लॅमिनार बॉडी आहे. इट इज प्लेन लॅमिनार बॉडी किंवा सिम्पली त्याला म्हणतो आपण प्लेन लॅमिनार. प्लेन लॅमिनार बॉडी आहे, रिजिड बॉडी आहे आणि ही समजा होत आहे रोटेट, हे होत आहे रोटेट, हे होत असेल रोटेट. आणि कुठल्या ॲक्सिसच्या बॉडीमध्ये तर पहा याचा ॲक्सिस कसं असेल तर हा असेल ॲक्सिस आणि या ॲक्सिसच्या बॉडीमध्ये बॉडी होत असेल रोटेट, या ॲक्सिसच्या बॉडीमध्ये बॉडी होत असेल रोटेट. हा तर हा जो ॲक्सिस आहे, सपोज हा जो ॲक्सिस आहे याला कन्सिडर करा, हा आहे झेड ॲक्सिस, हा आहे झेड ॲक्सिस. आणि ह्या झेड ॲक्सिसच्या बॉडीमध्ये बॉडी काय होत आहे? रोटेट होत आहे. समजा ह्या झेड ॲक्सिसच्या बॉडीमध्ये बॉडी होत आहे रोटेट. ओके, तर हा ॲक्सिस कसा आहे? हा ॲक्सिस कसा आहे? जर समजा ही जर प्लेन लॅमिनार बॉडी आहे, ही जर प्लेन लॅमिनार बॉडी आहे तर झेड ॲक्सिस कसा आहे? झेड ॲक्सिस हा त्या प्लेन लॅमिनार बॉडी त्याचा समजा हा जो प्लेन असेल, प्लेन लॅमिनार बॉडी त्याचा हा समजा सरफेसचा हा प्लेन आहे. ओके, तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस असणार हा झेड ॲक्सिस. ओके, झेड ॲक्सिस कसा असणार आहे? त्या प्लेन लॅमिनार बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर. आणि या ॲक्सिसच्या बॉडीमध्ये बॉडी होत असेल रोटेट. ओके, या ॲक्सिसच्या बॉडीमध्ये बॉडी होत असेल रोटेट, तर त्याला आपण घेतलं झेड ॲक्सिस, त्याला आपण झेड ॲक्सिस. मग आपण असं म्हटलं समजा की ही जर एक बॉडी जर आहे, ही जर एक बॉडी आहे आणि ही जर समजा झेड ॲक्सिसच्या ऑर्बिटमध्ये जर होत असेल रोटेट, झेड ॲक्सिसच्या ऑर्बिटमध्ये होत असेल रोटेट, ओके, या ॲक्सिसच्या ऑर्बिटमध्ये, तर तेव्हा मग ह्या बॉडीचा प्लेन लॅमिनार बॉडीचा या ॲक्सिसच्या ऑर्बिटमध्ये असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर, बॉडी जर होत असेल रोटेट या ॲक्सिसच्या ऑर्बिटमध्ये, तर तेव्हा या बॉडीचा या ॲक्सिसच्या ऑर्बिटमध्ये असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्या ॲक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला म्हणू आपण आय झेड म्हणू आपण. बरोबर, झेड ॲक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड. ओके, एक झाला. आता परत पाहू, समजा आता दुसरे आणखी दोन ॲक्सिस असतील जे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. जर बघायचं म्हटलं आपण तर समजा असे 3 ॲक्सिस झाले. आता झाले 3 ॲक्सिस. आपण एक म्हटलंय, एक कुठला ॲक्सिस घेतला आपण? एक तर आपला हा झेड ॲक्सिस आहे, एक आहे हा झेड ॲक्सिस. ओके, हा होता झेड ॲक्सिस. ओके, आणखी 2 ॲक्सिस घ्यायचे आपल्याला. 2 कुठले घ्यायचे? तर एक घ्यायचा समजा हा घ्यायचा, एक घ्यायचा एक्स ॲक्सिस. हा आहे सपोज एक्स ॲक्सिस. ओके, हा एक्स ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस कसा आहे? त्या झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. एक आणखी ॲक्सिस घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे वाय ॲक्सिस. हा घ्यायचा आहे वाय ॲक्सिस. ओके, हा वाय ॲक्सिस हा पण कसा आहे? तो झेड ॲक्सिसला आहे परपेंडिक्युलर. आणि हे जे 2 ॲक्सिस आहेत समजा हा एक्स ॲक्सिस आणि हा समजा वाय ॲक्सिस, हे दोन्ही कशात? एकमेकांना आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणजे इथे झाले 3 ॲक्सिस, इथे झाले 3 ॲक्सिस. हा आपला पहिला झेड ॲक्सिस आहे जो त्या
प्लेन लॅमिनार बॉडी जी आहे त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. दुसरे आणखी दोन एक्सिस आहे, एक आहे एक्स एक्सिस, एक आहे वाय एक्सिस. आणि हे जे दोन एक्सिस आहे हे दोन एक्सिस कसे आहेत तर ते बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत. म्हणजे बॉडीचा जो प्लेन आहे, प्लेन लॅमिनार बॉडीचा हा जो प्लेन आहे तर त्या प्लेन मध्ये हे दोनही एक्सिस आहेत. दोन्ही जे एक्स आणि वाय एक्सिस हे कसे आहेत एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. आणि आणखी गोष्ट की दोन्ही एक्सिस कसे असणार आहे, दोन्ही एक्सिस पहा ज्या पॉइंट मधून म्हणजे हा जो समजा झेड एक्सिस आहे, झेड एक्सिसचा समजा हा एक पॉइंट असेल, ज्या पॉइंट मधून झेड एक्सिस जात असेल तर त्याच पॉइंट मधून हे दोन एक्सिस जात असतील. ज्या पॉइंट मधून झेड एक्सिस जात असेल तर त्याच पॉइंट मधून एक्सिस जात आहे एक्स एक्सिस आणि त्याच पॉइंट मधून जात आहे वाय एक्सिस. म्हणजे दोन्ही जे एक्सिस असणार आहे ते असणार आहे कॉन्करंट. त्याला काय आपण ह्या सगळ्यांना काय म्हणतो कॉन्करंट. जर तिन्ही जर एक्सिस जात असेल एकाच पॉइंट मधून ते झाले कॉन्करंट एक्सिस. तर हे दोन्ही एक्सिस कसे आहेत, कॉन्करंट टू द परपेंडिक्युलर एक्सिस आहेत. ओके, अशा प्रकारचे दोन एक्सिस घ्यायचे आणखी. आणि हा जो झेड एक्सिस समजा, हा जो झेड एक्सिस आहे तो जात आहे सपोज ओ पॉइंट मधून. झेड एक्सिस जो जात आहे ओ पॉइंट मधून, म्हणून मग बाकीचे जे दोन एक्सिस असणार आहे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस ते पण जात असतील त्याच पॉइंट मधून. मग समजा हा घेतला आपण एक्स एक्सिस, हा घेतला एक्स एक्सिस आणि हा घेतला वाय एक्सिस. सेट इज वाय एक्सिस. ओके, आणि हे जे दोन एक्सिस आहेत एक्स आणि वाय एक्सिस हे कसे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे आणि ते असतील या बॉडीच्या प्लेन मध्ये, बॉडीच्या प्लेन मध्ये. आणि ते सुद्धा काय असेल कॉन्करंट असतील. कॉन्करंट म्हणजे काय समजा की ज्या पॉइंट मधून झेड एक्सिस त्याच पॉइंट मधून एक्स आणि वाय एक्सिस जात असतील विच आर कॉन्करंट विथ द परपेंडिक्युलर एक्सिस. ओके, आता त्याचं म्हणणं काय होता जो थेरम आहे, थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस, याचं म्हणणं काय होतं जर समजा एखादी प्लेन लॅमिनार बॉडी आहे, जर एखादी प्लेन लॅमिनार बॉडी आहे बरोबर आहे, प्लेन लॅमिनार बॉडी आहे आणि त्या प्लेन लॅमिनार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कुठल्या एक्सिसच्या अबाउटमध्ये त्या प्लेन लॅमिनार बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया इथं आपण त्याला काय म्हटलेलं आहे आय झेड. बरोबर आहे. आणि हा काय असेल आय झेड इक्वल टू हा काय असेल आय झेड इक्वल टू हा दोघांचे सम असेल, हा असेल दोघांचे सम आणि दोन मोमेंट ऑफ इनर्शियाचे सम, दोन मोमेंट ऑफ इनर्शियाचे सम आय एक्स प्लस आय झेड, आय एक्स प्लस आय वाय. काय म्हटलं आपण की आय झेड इक्वल टू काय आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे काय की ही जी प्लेन लॅमिनार बॉडी आहे त्या प्लेन लॅमिनार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कुठल्या एक्सिसच्या अबाउटमध्ये त्या प्लेन लॅमिनार बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इक्वल टू काय असते सम, इक्वल टू काय असते सम. आणि कशी सम तर जे ह्याच प्लेन लॅमिनार बॉडीचे जे समजा दोन एक्सिस असणार आहे, दोन एक्सिस असतील जे असतील एकमेकांना परपेंडिक्युलर, एक्स आणि वाय एक्सिस जे असतील एकमेकांना परपेंडिक्युलर, तर ह्या दोन एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शियाची सम. म्हणजे समजा आपण असं म्हटलं समजा इनिशियली काय झालं, ते इनिशियली असं झालं होतं की ही जी बॉडी होती ही बॉडी या एक्सिसच्या अबाउट असेल. बॉडी काय बॉडी जे समजा प्लेन लॅमिनार बॉडी ही झेड एक्सिसच्या अबाउट रोटेट होत आहे तर तेव्हा बॉडीचा असेल ह्या झेड एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण आय झेड म्हटलेलं आहे. ओके, आणखी दुसरं एक पॉसिबल काय जर म्हटलं आपण समजा जर घेतला आपण हा एक्स एक्सिस, जर घेतला आपण हा एक्स एक्सिस तर बॉडी समजा जेव्हा रोटेट होणार आहे या एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये, बॉडी जेव्हा रोटेट होणार आहे या एक्सिसच्या अबाउट मध्ये, एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये, मग बॉडीचा असेल या एक्स एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याला म्हणून आपण आय एक्स म्हणू. आपण एक्स एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया तो काय असणार आहे आय एक्स असणार आहे. नंतर आपण आणखी एक आपण घेतलेला आहे, आणखी एक आपण एक्सिस घेतलेला तो घेतलेला आहे वाय एक्सिस, तो आपण वाय एक्सिस असा घेतलेला आहे. मग बॉडी होत असेल रोटेट वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये म्हणजे अशी, बरोबर बॉडी होत असेल रोटेट वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये ह्यासारखी असणार आहे. मग जेव्हा बॉडी वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये होणार रोटेट तर तेव्हा बॉडीचा या वाय एक्सिसच्या अबाउट मधला असेल मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तो असेल आय वाय. वाय एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया तो काय असेल आय वाय. आणि याने काय म्हटलेलं आहे थेरम काय म्हणते की आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. याचं मिनिंग काय म्हणलं ना की प्लेन लॅमिनार बॉडीचा त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय झेड आणि इक्वल टू काय असेल, इक्वल टू असेल सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम. आणि कुठल्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम तर दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिस यांच्या अबाउट मधल्या मोमेंट इनर्शियाची सम. आणि जे दोन एक्सिस असणार आहेत ते असतील एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आणि पुन्हा ते झेड एक्सिसला सुद्धा असतील परपेंडिक्युलर, तेच असतील ह्या बॉडीच्या प्लेन मधलेच दोन्ही एक्सिस असणार आहे आणि ते असतील कॉन्करंट विथ द परपेंडिक्युलर एक्सिस. ओके,
याचं बघू आपण आता स्टेटमेंट. याचं बघू आपण आता स्टेटमेंट काय म्हणतो का. The moment of inertia, the moment of inertia of a plane lamina, आणि कुठल्या एक्सिसच्या मध्ये अबाउट अन एक्सिस या एक्सिसच्या मध्ये जो कसा आहे परपेंडिक्युलर कशाला त्या बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ लॅमिना आणि इक्वल टू काय असते तो इक्वल टू असते दोघांची सम इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिस अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सेस. आणि अगेन पहा जे कसे असतील कॉन्करंट असतील कॉन्करंट टू द परपेंडिक्युलर एक्सिस which are concurrent to the perpendicular axis and lying ते दोन्ही एक्सिस कसे आहेत ते त्या बॉडीच्या प्लेन मध्ये and lying in the plane of lamina. ओके हे झालं स्टेटमेंट. दॅट इज याचं काय म्हणणं आहे की द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन एक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द लॅमिना इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिस and which that axis are concurrent with the perpendicular axis and both of these axes are in the same plane of that body, plane lamina. Okay, that is mathematically we can write in this way. Mathematically the theorem can be written as Iz equal to Ix plus Iy. आणि मग त्यामध्ये हे लिहून टाकायचं Iz म्हणजे काय, Ix म्हणजे काय आणि Iy म्हणजे काय. Where Iz तुम्हाला माहिती आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द z एक्सिस which is perpendicular to the plane of the body. Moment of inertia of plane lamina about z axis which is perpendicular to plane lamina. ओके आणि हा Ix म्हणजे काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट x एक्सिस. So where Ix it is the moment of inertia of plane lamina about x axis. आणि नंतर तिसरा कुठला आहे Iy म्हणजे काय असते Iy इक्वल टू काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट y axis. ओके हे झालं स्टेटमेंट आणि आता आपल्याला बघायचं आहे प्रूफ. या थेरमचं आपल्याला बघायचं आहे प्रूफ. सिंपल प्रूफ आहे. ओके लक्ष द्या प्रूफ. तर कन्सिडर करायचं आपल्याला एक प्लेन लॅमिनार बॉडी आहे आणि ती काय होते समजा ज्याचं मास असेल m. ही जी प्लेन लॅमिनार बॉडी असेल तर याचं मास म्हणून आपण हॅव्हिंग मास m किती त्याचं मास आहे आणि ती बॉडी काय होत आहे रोटेट होत आहे इनिशियली अबाउट दिस एक्सिस z एक्सिस passing through point O and perpendicular to plane of the body. So consider a plane laminar body of mass m is rotating. ती क्या होता है rotate about z axis आणि हा एक्सिस कसा आहे
परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आणि ती जी समजा ती जी रोटेट होत आहे ती कुठल्या प्लेन रोटेट होत आहे, ही जी बॉडी रोटेट होत आहे समजा कुठल्या प्लेन मध्ये, या एक्स आणि वाय प्लेन मध्ये, इन हॉरिझॉन्टल एक्स वाय प्लेन, इन हॉरिझॉन्टल एक्स वाय प्लेन. जी रोटेट होत आहे ती हॉरिझॉन्टल एक्स वाय प्लेन मध्ये रोटेट. हा एक्सिस आणि तो वाय एक्सिस, त्यांचा तो प्लेन एक्स वाय प्लेन आणि त्या प्लेन मध्ये बॉडी होत आहे रोटेट. ओके, आता बघा पासिंग थ्रू पॉइंट ओ, जो समजा हा जो समजा झेड एक्सिस आहे, झेड एक्सिस कसा आहे तो आहे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आणि पासिंग थ्रू पॉइंट ओ ॲज शोन इन फिगर. द एक्सिस ओ झेड, समजा हा एक्सिस झाला ओ झेड, द एक्सिस ओ झेड इज perpendicular to plane of lamina and passing through point O, as shown in figure, ओके. आता काय कन्सिडर करायचं तुम्हाला की ही जी समजा पूर्ण जी बॉडी आहे, पूर्ण लॅमिनार बॉडी आहे, समजा ही नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल बनले असेल, ज्याला आपण त्याचे म्हणतो स्मॉल एलिमेंट्स, त्याला आपण त्याचे स्मॉल एलिमेंट्स. समजा कन्सिडर करा ही जी पूर्ण जी लॅमिनार बॉडी अशा खूप साऱ्या अशा नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स बनले असेल, बनले असेल आणि प्रत्येक स्मॉल एलिमेंटचं मास जे असेल ते समजा सारखं असेल, ते असेल डीएम, ते काय असेल डीएम. आणि त्यापैकी आपण एक घ्यायचा आहे स्मॉल मास एलिमेंट, तो घ्यायचा समजा डीएम घ्यायचा आणि तो घेतला समजा आपण ह्या पॉईंट पी इथं, तो घेतला आपण पॉईंट पी इथं. सो हा एक समजा काय आहे मास एलिमेंट आहे, स्मॉल मास एलिमेंट आहे आणि तो कुठे आहे ऍट पॉइंट पी आहे, इट इज ऍट पॉइंट पी. आणि आता काय करायचं समजा आपला हा जो समजा डीएम असेल, म्हणजे जे ज्याचा मास डीएम आहे पॉइंट पी, तो स्मॉल मास एलिमेंट आहे, तर त्या पॉइंटला समजा कन्सिडर करा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट असणार आहे, तर त्या पॉइंटला आपल्याला जॉईन करायचा आहे हा ओ पॉइंट, तर आपल्याला असं जॉईन करायचं आहे ओ पी. सो जॉईन ओ पी एक झालंय. आणि नंतर मग काय करायचं, नंतर मग हा जो पॉईंट पी असेल, ह्या पॉईंट पी वरून वाय एक्स ला टाकायचा परपेंडिक्युलर आणि एक्स एक्स ला टाकायचा परपेंडिक्युलर, दोघांना टाकायचं आहे परपेंडिक्युलर. म्हणजे आपण समजा कन्सिडर करा पी पॉईंट वरून आपण टाकला एक्स एक्स ला परपेंडिक्युलर, एक्स एक्सिस ला परपेंडिक्युलर. ओके, आता हा समजा दिसत नसेल परपेंडिक्युलर, तो असेल ऍक्च्युअल मध्ये परपेंडिक्युलर असेल, तर बघू आपण. सो पॉईंट पी वरून आपण टाकला परपेंडिक्युलर कशाला, त्या एक्स एक्सिस ला, तो टाकला समजा एम पॉईंट मध्ये. आणि अगेन समजा ह्याच पॉईंट पी वरून आपण टाकला वाय एक्सिस ला परपेंडिक्युलर, वाय एक्सिस ला टाकला आपण परपेंडिक्युलर, तो टाकला एन पॉईंट मध्ये. सगळं कसं असेल हे. लक्ष द्या, आपणच याला प्रॉपरली शो करायचं, दाखवायचं आहे पाहत. तर एक आहे झेड एक्सिस, एक आहे झेड एक्सिस. ओके, झेड एक्सिस आहे आणि तो समजा डायरेक्ट समजा तो असा एक्सिस आहे त्या प्लेन लॅमिनार बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर, आणि इथं तो पॉईंट ओ आहे, इथं तो पॉईंट ओ आहे. ओके, समज आपण असं म्हटलं की इथं तो पॉईंट ओ आहे. ओके, ह्या पॉईंटला समजा तो ओ पॉईंट आहे. ओके, आणि नंतर मग आपण असं घेतलेलं आहे की एक आहे समजा हा डीएम, जे समजा स्मॉल मास एलिमेंट आहे, तो पॉईंट पी इथं आहे, तो समजा कुठे आहे, तो ह्या पॉईंटला आहे, तो समजा कुठे आहे, तो सोबत आहे ह्या पॉईंटला. ओके, तो आहे ह्या पॉईंटला, हा ओ पॉईंट आहे आणि हा समजा काय पी पॉईंट आहे. आणि आपण जर पाहिलं समजा हा एक्सिस आहे, हा झाला एक्सिस, हा झाला समजा झेड एक्सिस आहे, तर आपल्याला असं दिसणार आहे की समजा हा जो पी आहे, पी पॉईंट आहे, पी पॉईंट पासून ओ पॉईंट पर्यंत हे जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे ओपी काय असेल परपेंडिक्युलर, ओपी काय असेल परपेंडिक्युलर, आणि कशाला असेल तर या एक्स एक्सिसला परपेंडिक्युलर. ओपी काय असणार आहे परपेंडिक्युलर टू द झेड एक्सिस. ओके, आणि त्याला घ्यायचं, त्याला त्याची समजा लेंथ किंवा त्याला कन्सिडर करायचं आर, त्याला कन्सिडर करायचं स्मॉल आर. झालं, एक झालंय. दुसरी गोष्ट आता हा समजा, हा तर समजा एक होता, हा होता झेड एक्सिस, हा होता झेड एक्सिस. दुसरे आणखी दोन एक्सिस होते, एक होता वाय एक्सिस, बरोबर, एक होता वाय एक्सिस आणि दुसरा काय होता, दुसरा होता एक एक्स एक्सिस, दुसरा होता समजा हा एक्स एक्सिस. क्लिअर. मग आपल्याला काय कन्सिडर करायचं तर समजा हा जर पॉईंट पी असेल, समजा हा जर पॉईंट पी असेल, तर ह्या पी वरून टाकायचं आहे एक्सला, वाय एक्सला परपेंडिक्युलर, पी वरून टाकायचं आहे एक्सला परपेंडिक्युलर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे
समजा हा पी पॉईंट आपण इथं नाही घेता, आपण थोडंसं इथं ह्या साईडने घेऊन समजा आपण इथं घेतला हा पी पॉईंट. ओके, हा ओ पॉईंट होता, हा पी पॉईंट होता. आणि आपण जर म्हटलं आपण हा होता झेड एक्सिस, तर बी पासून समजा हे तर समजा होतं परपेंडिक्युलर डिस्टन्स होतोच. अगेन आता ठीक आहे, आता हा जो पी पॉईंट आहे, पी पॉईंट आपल्याला टाकायचा आहे परपेंडिक्युलर कशाला टाकायचा आहे, वाय ऍक्सिसला. बरोबर आहे, पी वरून टाकायचं आहे परपेंडिक्युलर कशाला, वाय ऍक्सिसला. मग तो झाला परपेंडिक्युलर, हे पण डिस्टन्स झालं परपेंडिक्युलर. आणि जर समजा आपण इथं जर म्हटलं आपण हा जर समजा एक्सिस असणार आहे, हा जर आहे एक्स एक्सिस, तर ह्या पी वरून टाकायचं आहे एक्सला परपेंडिक्युलर, म्हणजे हे पण असणार आहे परपेंडिक्युलर, हे पण असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, तर सगळे समजा परपेंडिक्युलरच आहे. सो आपण काय कन्सिडर केलेलं आहे की स्मॉल मास एलिमेंट आहे. कन्सिडर अ स्मॉल मास एलिमेंट ऑफ लॅमिना आणि ज्याचं मास किती असणार आहे, डीएम ऑफ मास किंवा हॅव्हिंग मास डीएम. आणि हा कुठे आहे समजा, इज लोकेटेड ऍट पॉइंट पी, आणि ते समजा ऍट डिस्टन्स स्मॉल आर, ऍट अ डिस्टन्स, ते पण असेल परपेंडिक्युलर ऍट अ डिस्टन्स स्मॉल आर. आणि कशापासून, फ्रॉम द झेड एक्सिस. ओके, नंतर काय करायचं आपल्याला, ते जॉईन करायचं होतं, तो ओपी जॉईन करायचं आहे. जॉईन ओपी जॉईन केला, नंतर आपण टाकला परपेंडिक्युलर, दोन टाकले परपेंडिक्युलर, एक आपण पीएम परपेंडिक्युलर टाकला कशाला, एक्सला, आणि पीएन टाकला परपेंडिक्युलर कशाला, वाय एक्सिसला. ड्रॉ परपेंडिक्युलर कुठला परपेंडिक्युलर, पहिला कोणता, पीएम टू एक्स एक्सिस अँड दुसरा कोणता आहे, पीएन परपेंडिक्युलर टू वाय एक्सिस. आता आपण हे जर म्हटलं, आपण हे जर आहे परपेंडिक्युलर एक्सिस, तर आता पहा जर, आणि हे समजा आहे परपेंडिक्युलर, बरोबर, दोन्ही आता परपेंडिक्युलर आहेत. मग असं जर असं समजा आता हे जे डिस्टन्स असणार आहे, ऍक्च्युअली बा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे, कारण हे परपेंडिक्युलर, हे समजा परपेंडिक्युलर आणि हा सुद्धा परपेंडिक्युलर. त्यात म्हटलं आपण बघा इथं समजा हा जो पीएम आणि समजा काय हा ओएन, हे काय असेल सारखे असणार आहे. आणि त्याची समजा आता हे ओएन जर म्हटलं आपण तर वाय ऍक्सिस डिस्टन्स आहे, ओएन जर म्हटलं तर वाय ऍक्सिस डिस्टन्स आहे, त्याला कन्सिडर करायचं वाय. मग समजा आपण ओएन जर आपण वाय घेतलं तर हे पण काय असेल, वाय असणार आहे, हे पण काय असेल, वाय असेल. नेक्स्ट आणखी जर पाहिलं आपण आता, हा पण परपेंडिक्युलर आहे, आणि जसं पीएन आणि मग दुसरं कुठला असेल हा ओएम, हे पण त्याच्यात एकमेकांना पॅरल असणार आहे. पीएन आणि ओएम हे असेल पॅरल, मग त्यामुळे हे पण सारखे असणार आहे. त्यात आता ओएम जर म्हटलं आपण एक्स डिस्टन्स आहे, मग त्याला आपण एक्स कन्सिडर करायचं आहे. ओएम हे कसं आहे, एक्स डिस्टन्स आहे, मग त्याला म्हणून आपण एक्स म्हटलेलं आहे. आणि जर ओएम जर समजा एक्स असेल, तर हे सुद्धा काय असणार, एक्स असणार आहे, हे सुद्धा असणार आहे एक्स. हेन्स त्यांची व्हॅल्यू लिहून टाकायचे, कुठल्या एक तर म्हटलं आपण ओ एम इक्वल टू पी एम. हेन्स ओ एम इक्वल टू पी एन, आणि इक्वल टू किती, ओ एम एक्स आहे तर हे पण किती एक्स इक्वल टू एक्स. दुसरी गोष्ट ओ एन आणि हा पी एम, ओ एन इक्वल टू पी एम, बरोबर आहे. आणि हा किती समजा ओ एन किती आहे, वाय आहे, तर हा पण आहे वाय इक्वल टू वाय. आणि हा ओपी आपण आर घेतलेला आहेच, ओपी किती आहे, ओपी इक्वल टू आहे आर. ओके, हे सगळं दिलेलं आहे. आता आपल्याला काढायचे मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रत्येक एक्सिसच्या ओव्हरमध्ये काढायचे मोमेंट ऑफ इनर्शिया. आधी आपण करू समजा हा झेड जो एक्सिस आहे त्याच्या ओव्हर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया करू. प्रत्येक एक्सिसच्या ओव्हर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण करू समजा ह्या झेड एक्सिसच्या ओव्हर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया.
आणि त्यात आपण आधी काय करू, आपण आधी समजा हा जो डीएम असेल ह्या डीएमचा काढू आपण झेडएक्सच्या ऑर्बिटल मोड ऑफ इनर्शिया, आधी डीएमचा काढायचा आहे नंतर मग पूर्ण बॉडीचा काढायचा आहे. आता आपल्याला असं माहित आहे की समजा हा झेड एक्सिस आहे, हा आहे झेड एक्सिस आणि हा समजा हा डीएम आहे, हा आहे डीएम. ओके. आता समजा पूर्ण बॉडी जर होत असेल रोटेट अबाउट दिस झेड एक्सिस, तर हा डीएम सुद्धा मूव्ह होणार आहे सर्क्युलर पाथमध्ये. मग डीएम जर समजा मूव्ह होणार सर्क्युलर पाथमध्ये, त्याचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस झेड एक्सिस. फक्त त्या एका डीएमचा मास एलिमेंटचा, फक्त त्या पार्टिकलचा तो कसा करतो आपण, त्याचं मास डीएम आणि त्याचं या एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स डीएमचं झेड पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आर आहे, त्याचा स्क्वेअर घेतो आपण. ओके. आधी काढायचं आहे डीएमचं. Hence, the mass element dm is at a perpendicular distance smaller from z axis. Hence त्याचा काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया, hence moment of inertia of dm about z axis. आणि तो कसा मिळेल आपल्याला, तर डीएमचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण आयडीएम इक्वल टू तो कसा मिळते, त्याचं मास डीएम आणि त्याचं या झेड एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर, त्याचा स्क्वेअर डीएम आर स्क्वेअर. हा झाला डीएमचा त्या झेड एक्सिसच्या ऑर्बिट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, फक्त डीएम झालाय. आता म्हटलं आपल्याला पूर्ण लॅमिनार बॉडी समजा ह्या झेड एक्सिसच्या ऑर्बिट रोटेट होत असेल, पूर्ण जी लॅमिनार बॉडी आहे, पूर्ण लॅमिनार बॉडी ह्या झेड एक्सिसच्या ऑर्बिट रोटेट होत असेल, मग तेव्हा पूर्ण लॅमिनार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो जर पूर्ण बॉडी जर काढायचं असेल तर आपण काय करतो, आपण हे जे डीएमचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असते त्याचं घेतो आपण इंटिग्रेशन. पूर्ण बॉडीचं काढताना आपण काय करतो, ह्या डीएमच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं घेतो आपण इंटिग्रेशन. हेन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना होल बॉडी अबाउट झेड एक्सिस तो कसं मिळते, त्याला मग आपण आय झेड म्हणून आपण झेड एक्सिसच्या ऑर्बिट मोमेंट ऑफ इनर्शिया तो आय झेड इक्वल टू कसं मिळतो, तो तर तो मिळेल याचं इंटिग्रेशन घेऊ. सो इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. इक्वेशन आता समजा जे आपलं आलेलं आहे याला इक्वेशन 1 द्यायचं आहे, इक्वेशन 1 दिलंय. ओके. तर आपण ह्या लॅमिनार बॉडीचा झेड एक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, आता काढायचा आहे एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता आणखी पाहता समजा कन्सिडर करा हा जो डीएम आहे, हा डीएम ह्या एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये होत असेल रोटेट. म्हणजे समजा कन्सिडर करा पूर्ण बॉडी जर होत असेल ह्या एक्सच्या ऑर्बिटमध्ये रोटेट होत असेल, तर हा पूर्ण जो हा जो डीएम असेल, हा डीएम सुद्धा त्या एक्सच्या ऑर्बिटमध्ये सर्क्युलर पाथने होणार आहे. व ह्या डीएमचा या एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर त्याचं मास आणि त्याचं एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स वाय त्याचा स्क्वेअर असते. द मास एलिमेंट कुठला तो डीएम इज ऍट परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि ते किती आहे वाय फ्रॉम द एक्स एक्सिस. मग त्या डीएमचा एक्स एक्सिसच्या ऑर्बिट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट एक्स एक्सिस आणि तो कसा मिळतो आपल्याला, त्याला आपण डीएमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस, तर त्याचा फॉर्म्युला असते त्याचं मास डीएम आणि त्याचं एक्स पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय वाय, त्याचा स्क्वेअर डीएम वाय स्क्वेअर. हा झाला डीएमचा एक्स फक्त एका स्मॉल मास एलिमेंटचा डीएमचा एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता आपल्याला पूर्ण बॉडीचं काढायचं समजा, पूर्ण लॅमिनार बॉडी समजा या एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये होत असेल रोटेट, पूर्ण लॅमिनार बॉडी या एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये होत असेल रोटेट, पण तेव्हा त्या पूर्ण बॉडीचं जर काढायचं असेल एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, तर आपण हे जे काढलेलं आहे डीएमचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये, तर त्याचं आपल्याला घ्यावं लागेल इंटिग्रेशन. Hence, moment of inertia of lamina about x-axis. आणि तो कसं मिळेल आपल्याला, तर डीएमचा एक्स एक्सिसच्या अबाउट मधला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचं इंटिग्रेशन घेऊ आणि पूर्ण लॅमिनार बॉडीचा एक्स एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया तो आय एक्स आणि तो कसं मिळेल आपल्याला, याचं इंटिग्रेशन डीएम वाय स्क्वेअर. इक्वेशन दिलं आपण सेकंड. तर बॉडीचा एक्स एक्सिसच्या ऑर्बिट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढं निघालेला आहे. आता काढायचा आहे वाय एक्सिसच्या ऑर्बिट. समजा पूर्ण बॉडी होत आहे आता वाय एक्सिसच्या ऑर्बिट रोटेट, मग हा डीएम सुद्धा होणार आहे त्या वाय एक्सिसच्या ऑर्बिट रोटेट होणार आहे. डीएमचा आधी काढू आपण या वाय एक्सिसच्या ऑर्बिट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डीएमचं जर म्हटलं आपण वाय पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे एक्स. नाउ द मास एलिमेंट डीएम
is at perpendicular distance ते किती आहे x from y axis hence मग त्या dm चा करायचा y axis च्या ओरमध्ये बनवण्यात इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ dm अबाउट y axis आणि तो कसं मिळतं आपल्याला समजा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ dm कसं मिळतं आपल्याला त्याचं मास dm आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स x त्याचा स्क्वेअर dm x स्क्वेअर इक्वेशन 3 हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ओव्हर द y एक्सिस ओके आता काय करायचं मला इक्वेशन 2 मध्ये जे समजा x एक्सिस च्या ओव्हर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इक्वेशन 3 मध्ये y एक्सिस च्या ओव्हर सॉरी इथं आपण काय काढलेलं आहे इथं जो समजा आपण dm चा जो काढलेला फक्त dm चा काढलेला ना dm चा काढलेला आहे आपण हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y एक्सिस काढला फक्त dm चा काढलेला आता पूर्ण बॉडीचा काढू आपण y एक्सिस च्या ओव्हर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आता डीएम चा y च्या अबाउट मधला मोमेंट एवढा असेल आणि पूर्ण बॉडीचं जर आपल्याला करायचं y च्या अबाउट मधला तर आपल्याला काय करावं लागेल याचं घ्यावं लागेल इंटिग्रेशन हेन्स म्हणजे इक्वेशन आपण 3 याला द्यायचं नाहीये इक्वेशन 3 नंतर द्यायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट y एक्सिस तो कसं मिळतो आपल्याला त्याला आपण y एक्सिस च्या अबाउट मधला मोमेंट इनर्शिया त्याला आपण y म्हणू आपण आणि तो कसं मिळतो आपल्याला याचं घेऊन इंटिग्रेशन So integration dm x square आणि याला द्यायचं आहे 3 तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट y एक्सिस ओके आता काय करायचं आहे की समजा ह्याची इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ला ऍड करायचं आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि हा जो समजा z एक्सिस च्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण iz हे तुमच्या लक्षात ठेवायचं तुम्हाला नाउ adding equation 2 and 3 equation 2 and 3 ला ऍड करायचं आहे इक्वेशन 2 मध्ये पहा इक्वेशन 2 मध्ये LHS किती येते Ix इक्वेशन 3 मध्ये LHS किती आहे Iy सो Ix प्लस Iy बट Ix इक्वल किती असते Ix इक्वल किती आहे इंटिग्रेशन dm y स्क्वेअर प्लस Iy म्हणजे किती आहे इंटिग्रेशन dm x स्क्वेअर आता इथे जर तुम्ही पाहिलं इथे पण इंटिग्रेशन आहे इथे पण dm आहे ते कॉमनली घेऊ हेन्स Ix प्लस Iy इक्वल टू इंटिग्रेशन कॉमन निघालंय dm सुद्धा आपण शेवटी कॉमन काढू मग इथे काय राहणार आहे इथे राहणार y स्क्वेअर प्लस इथे काय राहणार आहे x स्क्वेअर आणि dm सुद्धा काढला आपण कॉमन इक्वेशन याला 4 द्यायचं आहे तर आपण काय केलं फक्त आपण इंटिग्रेशन आणि dm कॉमन काढलेलं आहे राहिला काय y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये याची व्हॅल्यू काढायची आपल्याला ह्या ट्रायंगल वरून आता ह्या इथे जर पाहिलं आपण तर हा pm आहे परपेंडिक्युलर एक्सिसला समजा कन्सिडर हा समजा x एक्सिस आहे हा आहे x एक्सिस आणि हा समजा हा p आहे हा पॉइंट p आहे तर p पासून आपण m पॉइंट pm हा परपेंडिक्युलर कशाला x एक्सिसला आहे आणि समजा हा o पॉइंट आहे आणि हा समजा हा op आहे अगेन आपल्याला माहिती आहे हा pm किती आहे y बरोबर pm किती आहे y आहे हा om किती आहे om किती आहे x आणि हा ओपी किती आहे आर आहे म्हणजे हा जो ट्रायंगल बनत आहे राईट अँगल ट्रायंगल बनत आहे आणि ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो आपण आणि तो काय म्हणते जो हायपोटेन्यूजचा स्क्वेअर असेल तर त्याचा स्क्वेअर म्हणजे काय असते रिमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरची सम असते सो आपल्याला भेटणार बघा सो इन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल जो आहे समजा कुठला आहे तो ओएमपी किंवा ओपीएम इन राईट अँगल ट्रायंगल ओएमपी म्हणत चालते ओएमपी तर त्यामध्ये आपण समजा हा जो आर स्क्वेअर असते अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम आर स्क्वेअर इक्वल टू काय असते आर स्क्वेअर इक्वल टू काय असते हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर मग आपण हा जो ब्रॅकेट मधला आहे वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर तर तो काय असते ऍक्च्युअली तो असते आर स्क्वेअर मग इक्वेशन 4 कसं बनणार आहे हेन्स इक्वेशन 4 बिकम्स मग इक्वेशन 4 मध्ये काय म्हणते आय एक्स प्लस आय वाय इक्वल टू काय म्हणते इंटिग्रेशन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बरं वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय तो आर स्क्वेअर आणि इंटू डीएम तर इक्वेशन 4 असं बनलेलं आहे परंतु तुम्ही जर पाहिलं तर बघा इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम म्हणजे काय असते आयझेड म्हणजे काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना ओव्हर झेड एक्सिस म्हणजे हा जो हा ऍक्च्युअली तो आयझेड आहे बरोबर आहे मग आपण जर पाहिलं तर हा जी आय एक्स प्लस आय वाय इक्वल टू हे काय ऍक्च्युअली हे आहे आयझेड बरोबर इट इज द आयझेड मग तुम्हाला ठीक आहे झालं आपलं थेरम प्रूव्ह म्हणजे आपण काय म्हटलं आपण आय झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय हेन्स आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय झालं इथं प्रूव्ह
ओके, म्हणजे आता इथे आपल्याला समजा जर म्हटलं आपण हा झेड एक्सिसच्या ओव्हरमधला मोड ऑफ इनर्शिया, तर तो काय असणार आहे आय एक्स प्लस आय वाय, म्हणजे एक्स एक्सिसच्या ओव्हरमधला मोड ऑफ इनर्शिया प्लस वाय एक्सिसच्या ओव्हरमधला मोड ऑफ इनर्शिया. क्लिअर आहे? ओके. आता हे परपेंडिक्युलर एक्सिस थेरम जो आपण यूज केलेला आहे, तर याचं तुम्हाला हे जो आपण थेरम पाहिलेला आहे, प्रूव्ह पण केलेला आहे, तर याचं आपल्याला एक सिंपल ऍप्लिकेशन पाहायचं आहे. एक सिंपल ऍप्लिकेशन पाहायचं आहे परपेंडिक्युलर एक्सिस थेरमचं. जसं पॅरल एक्सिस थेरमचं सुद्धा ऍप्लिकेशन असेल ते तुम्हाला स्वतःच पाहायचं आहे किंवा नंतर आपण बघू. पण आता सध्या एक पाहायचं आहे परपेंडिक्युलर एक्सिस थेरमचं ऍप्लिकेशन, एक सिंपल ऍप्लिकेशन पाहायचं आहे. तर मग आपण ऍप्लिकेशन of perpendicular axis theorem. आता लक्षात ठेवा परपेंडिक्युलर एक्सिस थेरम याचं एक ऍप्लिकेशन घेणार आहे, बाकीचे ऍप्लिकेशन तुम्हाला बघायचे. तर समजा आपल्याला एक माहिती आहे की रिंग आहे, आपण एक पाहिलेलं आहे. समजा एक थिन युनिफॉर्म रिंग असते, आणि जेव्हा समजा थिन युनिफॉर्म रिंग समजा होते रोटेट त्याच्या एक्सिसच्या ओव्हरमध्ये, एक्सिस ऑफ सिमेट्री म्हणून आपण, आणि तो एक्सिस असते पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. जेव्हा एखादी थिन युनिफॉर्म रिंग रोटेट होते त्याच्या सेंटर मधल्या एक्सिसच्या ओव्हरमध्ये, ओके, तर मग तेव्हा त्या रिंगचा सेंटर मधल्या एक्सिसच्या ओव्हरमधला मोड ऑफ इनर्शिया आय सी, आणि आपण त्याचं डिरेक्शन काढलेलं आहे. तर आय सी किती असते ते mr², ज्यामध्ये एम काय असेल, एम असेल त्या रिंगचं मास, आणि आर म्हणजे काय असते त्या रिंगची रेडियस, हे आपल्याला माहिती आहे. ओके, थिन युनिफॉर्म रिंग आहे, एम त्याचं मास आहे, रिंगचं मास आहे, आर त्याची रेडियस आहे. ओके, आणि त्या रिंगचा सेंटर मधला एक्सिसच्या ओव्हरमधला मोड ऑफ इनर्शिया आय सी किती असते, तो आय सी इक्वल टू असते mr², हे आपल्याला माहित आहे. पण आता बघा, जेव्हा समजा रिंग जर होत असेल रोटेट त्याच्या डायमीटरच्या ओव्हरमध्ये, रिंग जेव्हा रोटेट असेल त्याच्या डायमीटरच्या ओव्हरमध्ये, बरोबर आहे. म्हणजे आधी हे कशी रोटेट झाली, अशी पासिंग टू सेंटर होतं, परपेंडिक्युलर प्लेन होतं, बरोबर. हा एक्सिस होता तो पासिंग टू सेंटर परपेंडिक्युलर त्या रिंगच्या प्लेनला. ओके, पण आता समजा जी रिंग आहे, आता ती रिंग समजा रोटेट होत आहे डायमीटरच्या ओव्हरमध्ये, म्हणजे ही जी रिंग आहे, रिंग अशी रोटेट असेल ना. समजा हा याला कन्सिडर करा, हा एक डायमीटर आहे, हा समजा रिंगचा एक डायमीटर आहे. ओके, आणि जेव्हा रिंग समजा होत असेल रोटेट, रिंग अशी रोटेट होत असेल, मग हे ठीक, हा डायमीटर आणि रिंग कशी होत असेल अशी रोटेट. ओके, ह्यासारखी डायमीटरच्या ओव्हरमध्ये, म्हणजे त्याला आपण सर्क्युलर रोटेट होणार नाही, ते आपल्याकडे रिंग नाही येत ना, दाखवली असते समजा. पण समजा ही जी रिंग आहे, ही रिंग समजा अशी आहे, ती होत असेल अशी रोटेट, ती रोटेट होत असेल ह्यासारखी अबाउट दिस डायमीटर. मग तेव्हा त्या रिंगचं असेल मोड ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर आय डी समजा, आणि हा झाला एक डायमीटर. एक दुसरा पण घ्यायचा समजा, आपल्याला एक घेतला समजा आपण बघा, हा जो डायमीटर आहे, ह्या डायमीटरला परपेंडिक्युलर, याला आपण हा जो पहिला डायमीटर याला कन्सिडर करू आपण वाय, वाय एक्सिस. मग डायमीटरच्या ओव्हरमधला म्हणा किंवा मग वायच्या ओव्हरमधला मोड ऑफ इनर्शिया आय वाय म्हणा आपण त्याला, आणि दुसरा घ्यायचा आहे एक्सिस, घ्यायचा आहे दुसरा डायमीटर समजा. हा समजा जो घेतला आपण, हा एक सेकंड डायमीटर घेतला आपण, आणि तो जो समजा तो सुद्धा डायमीटरच आहे, त्याच्या ओव्हर मोड ऑफ इनर्शिया त्याला म्हणतो आपण आय डी, पण तिथं तो घ्यायचा आहे एक्स एक्सिस. आता हे जे दोन डायमीटर आहे, हा समजा एक आहे, समजा हा पहिला डायमीटर आहे, तो समजा त्याला कन्सिडर करायचा वाय एक्सिस, आणि हा जो दुसरा डायमीटर आहे तो कसा आहे, तो आहे एक्स एक्सिस. आता लक्षात ठेवायचं एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस हे असतात एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे हे जे दोन्ही जे डायमीटर आहेत हे कसे एकमेकांना आहेत परपेंडिक्युलर, बरोबर. आपण असं कन्सिडर करू आपण की अशा प्रकारे आहे. एक समजा जी रिंग आहे, रिंगचा समजा हा आहे, समजा हा आहे तो झेड एक्सिस आहे, दुसरा कुठला आहे समजा, एक आहे समजा वाय एक्सिस, एक आहे हा वाय एक्सिस, बरोबर आहे, ज्याला म्हटलं आपण पहिला डायमीटर. दुसरा कुठला आहे, दुसरा आहे हा एक्स एक्सिस, असे दोन डायमीटर आहेत ते. आणि दोन डायमीटर कसे आहेत ते, हा एक्स एक्सिस म्हणजे एक डायमीटर, आणि हा वाय एक्सिस म्हणजे दुसरा डायमीटर, दोन्ही डायमीटर कसे एकमेकांना आहेत परपेंडिक्युलर, तर असं कन्सिडर करायचं आहे. आता अगेन असं माहित आहे की समजा बघा एक्स एक्सिस हा पण डायमीटर आहे, वाय एक्सिस हा पण डायमीटर आहे, आणि दोघांच्या अबाउटमधले मोड ऑफ इनर्शिया ते सेम असणार आहे, बरोबर आहे, कारण दोन्ही झाले ते डायमीटरच्या अबाउटमधलेच मोड ऑफ इनर्शिया, म्हणजे आय डी आणि हा आय डी म्हणजे आय वाय आणि आय एक्स हे सारखंच असणार आहे. ओके, आणि जो समजा तिसरा जो एक्सिस होता तो होता झेड एक्सिस,
आता आपल्याला गोष्ट माहिती आहे, आता इथे अप्लाय करायचं परपेंडिक्युलर एक्सिस थेरम अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. परपेंडिक्युलर एक्सिस थेरम काय म्हणते, आपण मगाशीच पाहिलं काय असते, आय झेड इक्वल टू काय असते, आय एक्स प्लस आय वाय, हे आपल्याला माहित आहे. पण आता या केसमध्ये आय झेड म्हणजे काय, आय सी आहे, बरोबर. इथं आय झेड म्हणजे काय, तो आय सी आहे. दोन एक्सिस एक्स आणि वाय एक्सिस आहे, दुसरा तो सेंटर मधला एक्सिस कसा त्या दोघांना आहे परपेंडिक्युलर, म्हणजे तो जो सेंटर मधला एक्सिस तो काय झेड एक्सिस आहे. आणि झेड एक्सिसच्या आउटवर्डला म्हणा किंवा मग सेंटरच्या आउटवर्डला म्हणा, तो सारखंच असणार. म्हणजे इथं आय झेड म्हणजे काय, आय झेड आहे आय सी. आणि आय एक्स म्हणजे ऍक्च्युली काय, आय डी. एक्स एक्सिसच्या आउटवर्डला मोठ्या बनायच्या म्हणा किंवा मग डायमीटरच्या आउटवर्डला मोठ्या बनायच्या. आय एक्स म्हणजे आहे आय डी प्लस आय वाय सुद्धा काय आहे, आय डी आहे. आणि ते जर म्हणलं आपण आय सी इक्वल टू आय डी प्लस आय डी हे ट्वाइस आय डी. आणि जर नुसतं जर आपल्याला डायमीटरच्या अवरोधला बऱ्याचशा काढायचं असेल, आय डी जर काढायचं असेल आपण तुला आपण इकडे शिफ्ट करून टाकू. तुम्हाला काय मिळणार आहे, आय डी इक्वल टू काय मिळणार, हा टुगेदर डिवाइड मध्ये म्हणजे तो म्हणा समजा पहा इकडे काय आहे आय सी, इकडे आहे तो आय सी आणि अपर मध्ये हा गेला 2. सो आय सी अपॉन 2 अगेन रिंगचा सेंटरच्या ओव्हर मध्ये मिळवण्याच्या आय सी किती एम आर स्क्वेअर, म्हणजे त्याला आपण एम आर स्क्वेअर आणि डिवाइड मध्ये 2 म्हणजे 1/2 एम आर स्क्वेअर. सो रिंगचं जर म्हणणं आपण डायमीटरच्या ओव्हर मध्ये मोठ्या बनायच्या आय डी, तो कसं बनते, तो बनणार आहे 1/2 एम आर स्क्वेअर. हा काढला आपण डायमीटरच्या ओव्हर मध्ये मोठ्या बनायच्या. ओके, इथं यूज काय केला आपण, परपेंडिक्युलर एक्सिस थेरम असं असते. सो या प्रकारे तुम्हाला बाकीच्या पण एक्सिसच्या ओव्हर मध्ये मोठ्या बनायच्या फाइंड करायचे आहे.